ओबीसी जनआक्रोश मोर्चा यात्रेचा दुसऱ्या टप्प्यामधील दौरा निश्चित झालाय। ओबीसी जनआक्रोश यात्रेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता ओबीसी संयोजक समितीने ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा दुसऱ्या टप्प्यामधील दौऱ्याचे नियोजन केले। येत्या 18 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यामधील भोकरदन मध्ये दुसऱ्या टप्प्यामधील पहिली संवाद सभा पार पडणार आहे, तर 27 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यामधील लोहा आणि 28 ऑगस्ट रोजी जालन्यातल्या परतूर शहरात सभा आयोजित करण्यात आली। तर सभेमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे सहभागी होणार असल्याची माहिती जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे। गेल्या 13 जून रोजी आम्ही उपोषणाला बसलो आणि 10 दिवस उपोषण केल्याच्या नंतर आम्हाला राज्य सरकारनं जे आश्वासन दिलं होतं, तोंडी आश्वासन की जो आम्हाला लवकरच लेखी आश्वासन राज्यपालांच्या पत्रावर असं लेखी आश्वासन देऊ की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्ही काढणार नाही आणि ओबीसी मध्ये जी 57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्रामार्फत जी घुसखोरी झालेली आहे ही आम्ही त्याच्यामध्ये श्वेतपत्रिका काढून ज्यांनी चुकीचे प्रमाणपत्र काढलेत आणि चुकीचे दिलेत अशा दोघांवरही कारवाई करू असे आम्हाला आश्वासित केलं होतं। परंतु अद्याप राज्य सरकारने आम्हाला दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळं आम्ही आता सुरुवातीला आमची यात्रा सुरू केली, ज्यामध्ये अभिवादन यात्रा आम्ही 2 दिवसाची केली। यामध्ये आम्हाला एक उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आम्ही 5 दिवसाचा नंतर रॅलीज आणि सभांचा दौरा केला, त्यामध्ये सुद्धा प्रचंड असा ओबीसी बांधवांकडून प्रतिसाद मिळालेला आहे आणि आज सुद्धा या राज्यामध्ये 25 ते 30 सभा आमच्या मागितलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आता आम्ही येत्या 18 ऑगस्ट रोजी लोहा जिल्हा भोकर जिल्हा नांदेड येथे पहिली आमची भोकरमध्ये सभा होणार आहे। त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी लोहा जिल्हा नांदेड येथे सुद्धा प्रचंड अशी जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी परतूर येथे प्रचंड अशी जाहीर सभा होणार आहे आणि यातून आम्ही ओबीसी समाजाला जाग करण्याचं काम करणार आहोत आणि ओबीसी समाजाची कशी फसवणूक होत आहे आणि ओबीसी समाजाची राज्य सरकार कशी दिशाभूल करत आहे हे ओबीसी समाजासमोर मांडून या राज्य सरकारच्या विरोधातला जो असंतोष आहे आम्ही समोर आणणार आहोत।